जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. शिवानंद हैबतपुरे ज्यांनी आपल्या समोर मनोगत व्यक्त केले असे असणारे हरिभाऊ भदे, तमाम सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधूंनो, भगिनीवन बाल मित्रांनो, 2014ला RSS BJPचं सरकार सत्तेवरती आलं आणि या सरकारने एक प्रतिज्ञा केली, त्यांनी असताना प्रतिज्ञा केली की पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो, पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो तर आम्ही घटना बदलल्याशिवाय राहणार नाही ही त्यांनी प्रतिज्ञा केली. त्यांची प्रतिज्ञा त्यांनी जाहीर केली आणि जाहीर केल्यानंतर यांचा खरा चेहरा, यांचा सत्तेवरती येण्याचा मार्ग आणि सत्तेवरती येण्याचा उद्देश हा आपल्या लक्षात आला. इथे तमाम वंचित बहुजन आघाडीतले घटक, मग ते धनगर समाजातले असतील, ते इथल्या असणाऱ्या आदिवासींमधले असतील, माळ्यांमधले आहेत, कुंभारामधले आहेत, लोहारामधले आहेत, या सगळ्याने आणि विश्वकर्म समाजाने एक ठरवलं की त्यांनी जशी प्रतिज्ञा केली की आम्ही संविधान बदलणार, तशी आपण असणारा एक प्रतिज्ञा आज केली पाहिजे. एक प्रतिज्ञा आपण केली पाहिजे आणि ती म्हणजे 2019ला RSS BJPचं सरकार आम्ही सत्तेवरती येऊ देणार नाही ही प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी केली पाहिजे. ही प्रतिज्ञा आपण केली पाहिजे की आम्ही सुद्धा आपल्याला सत्तेवरती येऊ देणार नाही. आमचा मताचा अधिकार हा आम्ही आमच्यासाठी वापरू, आम्हीच सत्तेवरती येऊ आणि यापुढे हेच संविधान चालत नाही याची गवाही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. मित्रो, मैदान जवळ आलंय, 7 दिवस शिल्लक राहिलेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणा होईल. मराठवाड्यातले आपले उमेदवार कोण असेल हे परभणीच्या जाहीर सभेमध्ये केल्या जाईल हे आव्हान मी आज आपल्या सगळ्यांना. काँग्रेसवाले अपप्रचार करतायत की आम्ही 2 जागा दिल्या, आम्ही 4 जागा दिल्या, आम्ही 6 जागा दिल्या. आम्ही अगोदरपासून म्हणत होतो
प्रश्न जागेचा नाही, प्रश्न जागेचा नाही, तर प्रश्न आहे की स्वतंत्र भारतामध्ये दोन शासन चालतंय, दोन ऍडमिनिस्ट्रेशन चालतंय. एक शासन राष्ट्रपतीच्या सहीने चालतं की जे वैध शासन आहे असं आम्ही मानतो, संविधानिक शासन आहे असं आम्ही असताना मानतो. आणि त्याच्याच बरोबर दुसरं शासन चाललंय, दुसरं ऍडमिनिस्ट्रेशन चाललंय. आणि ते शासन दुसरं तिसरं कोणी चालवत नाही, तर मोहन भागवत चालवतोय, RSS चालवतोय. हे आपल्याला 50 वर्ष काँग्रेसवाल्यांना मिळाला, ते आपलं सरकार राहिलं. 50 वर्षाच्या कालावधीमध्ये मोहन भागवताचं पॅरलल शासन केलं. मोहन भागवतांचं जे समांतर शासन आहे, हे समांतर शासन आपण संपवलेलं नाही, हे संपवलेलं नाही. समझोता करायचा असेल तर आमची पहिली अट आहे की हे समांतर मोहन भागवतांचं RSSचं शासन संपवण्याचा आराखडा पहिल्यांदा तुम्ही असताना मांडा. आमचा लढा हा पॅरलल शासनाची आहे, समांतर शासनाचा आहे. ज्या समांतर शासनाने आरक्षण तर मोडून काढलं, आता रिझर्वेशन इन प्रमोशन हे सुद्धा 13 पॉइंट रोस्टर काढून संपवलंय. अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हे समांतर शासन काँग्रेस संपवायला तयार असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. अन्यथा आमची ताकद आहे की हे पॅरलल शासन लोकसभेच्या माध्यमातून आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही. हे असताना जेव्हा काँग्रेसवाल्याने पहिल्यांदा ह्याचं द्या, ह्याचं उत्तर द्यावं, याचं उत्तर द्यावं की समांतर RSSचं शासन संपवायचा आराखडा पहिल्यांदा मांडा. ज्यावेळेस आराखडा मांडत नाही त्यावेळेस तुमच्यावरती आमचा आरोप आहे की RSS जगली पाहिजे, मुसलमानांना भीती घातली पाहिजे, याच्यासाठी चाललेलं तुमचं राजकारण, याच्यासाठी चाललेलं राजकारण आहे. आणि म्हणून मित्र, परभणीला मराठवाड्याची यादी 12 तारखेला कोल्हापूरला जाहीर सभा आहे. पश्चिम महाराष्ट्राची यादी तिथे जाहीर केल्या जाईल. 13 तारखेला मालेगावला सभा आहे. 13 तारखेला मालेगावला यादी जाहीर केल्या जाईल. जेव्हा ज्यांच्या कुणाच्या डोक्यामध्ये काँग्रेसवाल्यांचं काय होणार, आमची यादी एकदा जाहीर झाली की त्याच्यातला एकही उमेदवार मागे घेणार नाही. आम्ही जे आरोप करतो की हे शासन संविधान मोडायला निघालं, हे शासन संविधानातल्या सगळ्या संस्था मोडायला निघालेली आहे. पश्चिम बंगालमध्ये चाललेले भांडण आपण कुठल्या राज्यामध्ये CBI ने काम करायचं किंवा काम करायचं नाही हा पूर्ण घटनेने अधिकार
आपल्या राज्याला दिलेला. आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगॉल या 2 राज्यांनी असं सांगितलं की सीबीआय आमच्या राज्यामध्ये काम करणार नाही. त्या राज्याने सांगितल्यानंतर की सीबीआय आमच्याकडे काम करणार नाही, त्याचा मान आणि सन्मान केंद्र शासनाने राखला पाहिजे हे लक्षात. राजनाथ सिंग यांनी धमकी दिली. राजनाथ सिंग यांनी धमकी दिली की आम्हाला पश्चिम बंगालचं सरकार बरखास्त करावं लागेल. राजनाथ सिंगांना आम्ही विचारतो, तुमच्या हात कोणी धरले? पेन नसेल तर आम्ही पेन देतो, शाई नसेल तर शाई देतो. त्या बरखास्तीच्या ह्याच्यावरती ताबडतोब सही करा आणि मग या देशामध्ये तमाशा कसा उभा राहतो हे आम्ही तुम्हाला दाखवू. पश्चिम बंगालच्या प्रश्नावरती हे सरकार तोंडावरती पडल्याशिवाय राहणार नाही आणि बेआबू झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. अजूनही या देशातला सामान्य माणूस तो असं म्हणतो की 70 वर्ष हे संविधान झालं, कदाचित मला न्याय मिळाला नसेल, पण अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याची संधी मला कोणी दिली असेल तर या संविधानाने मला दिलेली आहे. आणि याच संविधानाचा वापर करून मला न मिळालेली संधी आता मी ती संधी घ्यायला निघालेलो आहे आणि वंचित बहुजन आघाडी त्याचं एक ग्रुप आहे हे आपण असणार. आणि म्हणून मित्रो, ही एक संधी आहे आपलं आयुष्य बदलण्याची संधी. महात्मा फुले विकास महामंडळ असेल, आम्ही तुम्हाला 200 कोटी, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल 50 कोटी, शबरी महामंडळ असेल 70 कोटी. पण प्रत्यक्षात या देशाच्या मागासवर्गीयांवरती, मग त्याच्यामध्ये ओबीसी आला, शेड्यूल कास्ट आला, शेड्यूल ट्राईब आला आणि अल्पसंख्याक आला, 40% बजेट तर त्याच्यावरती खर्च करायचं आहे. 40% बजेट त्याच्यावरती खर्च करायचं आहे. आणि महाराष्ट्राचं बजेट किती आहे? 1 तारखेला सादर केलं जाईल, 28 तारखेला सादर केलं जाईल. महाराष्ट्र शासनाचं 40% इथला ओबीसी, इथला शेड्यूल ट्राईब आणि इथला शेड्यूल कास्ट याच्यावरती खर्च करायचे असेल तर झाले. या सभेमध्ये एखादा तरी आहे की ज्याचं गणित चांगलं आहे? कोणाचं गणित चांगलं आहे? किती होतात? गणिताचा मास्टरच झाला पाहिजे असं मला वाटतं. 2,40,000पैकी 40% खर्च होणार. 40 आणि 40पैकी 40 किती होतात?
96,000 कोटी 96,000 कोटी या देशातल्या मागासवर्गीयांना, महाराष्ट्रातल्या ओबीसीवर, महाराष्ट्रातल्या शेड्यूल कास्टवर, महाराष्ट्रातल्या शेड्यूल ट्राईबवरती आणि इथल्या अल्पसंख्याकांवरती खर्च करण्याची संविधानाने घातलेली अट आहे हे आपण लक्षात. आणि आपल्याला मिळतं, आपल्याला मिळतं की 200 कोटी, 100 कोटी, 70 कोटी, 50 कोटी. आता आपण म्हटलं पाहिजे बाबा हे तुझ्याकडेच ठेव, आता आम्हाला नको. 100 कोटी नको, 200 कोटी नको. उद्याची विधानसभा आम्ही ताब्यात घेऊ आणि आमचे 86,000 कोटीचा विकास आराखडा आम्ही त्या ठिकाणी मांडू. उद्याचा विकास हा आपल्याला साधता येईल. आज ज्या शासनाच्या तिजोरीची लूट झाली, ती लूट आम्हाला थांबवायची आहे. हा जो सरळ ओबीसी आहे, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, अल्पसंख्याक आहे, भटक्या विमुक्त आहे, परंपरेने संपत्तीपासून मुक्त आहे, धर्माने त्याला संपत्ती मिळू दिली नाही, करू दिली नाही. आणि बँक किती असताना म्हणते कर्ज पाहिजे असेल तर तारण काय द्या म्हणून सांगा. आणि तारण नसल्यामुळे या बँकेला तो मुखला अशी बस. उद्याच्या या 86 कोटी मधनं, उद्याच्या या 86 कोटी मधनं नवीन बँक तयार केल्या जाईल. ही नवीन बँक फक्त ओबीसी साठी, ही फक्त शेड्यूल कास्टसाठी, ही फक्त इथल्या आदिवासींसाठी आणि अल्पसंख्याकांसाठीच काम करेल. आणि त्याची भूमिका ही राहील 90-95% बिना तारणेचं भांडवल दिलं जाईल. ज्याला कोणाला घ्यायचं आहे 5% त्यांनी घेऊन आला. जिथे बँक म्हणते तारण आणि तारण देता येत नाही म्हणून बँकेमध्ये राहता येत नाही. बँकेच्या व्यवस्थेपासून या समूहाला वेगळी बँकिंग पद्धत आणणं गरजेचं आहे. आणि वेगळी बँकिंग करायची असेल तर बिना तारण त्याला कर्ज मिळालं पाहिजे, तरच तो त्याचा असताना विकास करू शकतो. नाही तर त्याचा विकास होत नाही 70 वर्षामध्ये. मित्रो, बेरोजगारी वाढते. धर्माच्या नावाने आलेलं हे शासन सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे आणि आम्हाला मतदान दिलं पाहिजे म्हणून सांगणारे RSS, BJP यांना अर्थशास्त्रातला गंधही कळत नाही हे आपण लक्षात घ्या. जे काही बजेट मांडलंय, गाढवाने मांडलेलं बजेट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. माझ्या घरामध्ये सगळंच काही आहे, माझ्या घरामध्ये सगळंच काही आहे. आणि मलाच सांगितलं जातंय की तू अजून विकत घेण्यासाठी इन्कम टॅक्स मध्ये तुला असताना सूट दे. आता माझ्या घरामध्ये सगळं असताना मी नवीन विकत काय घेणार? मी नवीन विकत काय घेणार? इन्कम टॅक्स मधनं वाचवलेला पैसा माझा FD मध्ये जाणार. तो काय मी खर्च करणार नाही, कारण का घेण्यासारखं काही शिल्लक उरलेलं नाही.
इथल्या बिनडोक मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो की अर्थव्यवस्था जर वाढवायची असेल, इथलं प्रोडक्शन वाढवायचं असेल, कारखाने चालले पाहिजेत हे जर बघायचं असेल, तर जो वर्ग गरीब आहे, ज्याच्या घरामध्ये अजून वस्तू यायची आहे, खरेदी करू शकत नाही, पैसा नाही म्हणून खरेदी करू शकत येत नाही, अशा माणसाच्या हातामध्ये जर पैसा दिला असता, नोकऱ्या दिल्या असत्या, उद्योगधंदा दिला असता, तर तो इथला विकत घेणारा वर्ग झाला असता, आणि विकत घेणारा वर्ग झाला असता तर या देशातला कारखाने चालले असते, नफ्यामध्ये चालले असते आणि नोकऱ्या. पण श्रीमंताला श्रीमंत, या सरकारचं धोरण मनुवादी सरकारचं धोरण, मनुवादी सरकारचं धोरण, श्रीमंताला श्रीमंत करायचं आणि गरीबाला गरीब करायचं. या धोरणातून या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली. अर्थव्यवस्थेची वाट लागायला. तुम्ही सत्ता द्या, सत्ता आमच्या हातामध्ये द्या, हा जो विजय सोडती कामाला जातो, रोजगार हमी योजनेवरती कामाला जातो, गरिबी रेषेच्या खाली आहे, गरीब आहे, हाल्याचं जीवन जगतो. याचा महिन्याला सरकार आज 300 दिवस म्हणतंय, आम्ही म्हणतो 300 दिवस, प्रत्येक महिन्याला 8 ते 10,000 रुपये मिळतील, याची सोय त्या ठिकाणी करता येईल. मी माझं नाही सांगत, वकिलीचं माझ्याकडे सनद आहे, वकिली करत नाही, पण तरीही मला दर महिन्याला 180 रुपये भरावे लागतात. माझ्यासारखे अनेक जण आहेत की ते 180 रुपये भरतात. हे 180 रुपये भरल्यानंतर महाराष्ट्र शासनाला माझ्याकडून रोजंदारी भत्ता म्हणून जो घेतला जातो तो दर वर्षाला 22,000 कोटी जमतो. किती जमतो? 22,000 कोटी जमतो. आणि हा 22,000 खर्च कशासाठी करायचा आहे? तर ग्रामीण भागातला जो बेरोजगार आहे, ग्रामीण भागातला जो बेरोजगार आहे, त्या बेरोजगारावरती खर्च करायचा, त्याच्या व्यतिरिक्त कशावरती खर्च करायचा नाही. बागे नावाचे असणारे ग्रस्त होते, स्पीकर होते. 72 सालाचा दुष्काळ अनेक जणांना माहित नसेल, पण मला माहित आहे. 68चा असणारा दुष्काळ कुणाला माहित नसेल, पण मला माहित आहे. पाण्यासाठी असणारा, कामासाठी असणारी माणसं वणवण फिरत होती. शासनाकडे निधी नव्हता आणि म्हणून बागे साहेब जे होते त्यांनी असताना कल्लाडोले यांनी सांगितलं, जो कामाला लागलेला आहे त्याच्यावरती टॅक्स बसवा, त्याच्यावरती टॅक्स बसवा आणि त्यांनी भरलेला टॅक्स हा गावामधल्या बेरोजगार माणसाला वापरा आणि त्याच्यावरती ईजीएस या देशात महाराष्ट्रामध्ये चालला. आज ईजीएस त्यांनी मोडून काढली. एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जी होती ती मोडून काढलेली आहे आणि या पैशाचा असणारा विनियोग ज्या पद्धतीने झाला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही, तर लुटण्याच्या मार्गावरती अशी असणारी सिस्टम आहे, व्यवस्था आहे, राबवणारे योग्य नाही. म्हणून गावामध्ये बेरोजगाराची संख्या आपल्याला दिसते नाही. एखादं शासन असतं तर बेरोजगार भत्ता सुद्धा त्यांनी चालू केला. माझा आवाज आहे आपल्या सगळ्या की महाराष्ट्राची तिजोरी
ही खाली नाही. महाराष्ट्राची तिजोरी भरलेली आहे. तिला फक्त लुटारून बसून वाचवायचा हे आपला सरळ लक्षात. ज्या दिवशी आपण लुटारून पासून वाचवलं, ज्या दिवशी आपण लुटारून पासून वाचवलं, त्या दिवशी लक्षात घ्या, ओबीसीचा असेल, एससीचा असेल, एसटीचा असेल, मायनॉरिटी मधला असेल, या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप आपण देऊ शकतो हे लक्षात घ्या. एक नाही, डबल देऊ शकतो अशी असतात. लागते की विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, जेव्हा विलासराव देशमुखांना म्हटलं की ओबीसीला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, जेवढे प्रकाशात 2 दिवसांनी आपण चर्चा त्यांनी अधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की ओबीसीला स्कॉलरशिप द्यायची असेल तर 1000 कोटी द्यावे लागतील. विलासराव म्हटले की 1000 कोटीची आपल्याला तरतूद करता येणार नाही. म्हटलं कुठं बोलतात आहे, अधिकारी खोटं बोलताय. म्हटलं आम्ही आपल्याला सांगतो 150 कोटीची सही करा, 150 कोटीची सोय करा आणि सगळ्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप. भारत समाज कल्याण खात्याच्या डायरेक्टर नाही साहेब आकडेवारी बरोबर आहे. 150 कोटीमध्ये आपल्या सगळ्यांना देता येतं, कारण का ओबीसीला क्रिमी लेअर लागलेला आहे. नॉन क्रिमी लेअर वाल्याला स्कॉलरशिप आपल्याला देतात. 1000 कोटी नंतर 150 इथे अनेक मंदिरं आहेत, इथे अनेक मंदिरं आहेत की ज्यांचं वर्षाचं उत्पन्न 2-2, 3-3 हजार कोटीचं आहे. ज्यांचं उत्पन्न 2-2 हजार कोटीचं आहे. मध्यंतरी आपण बातमी ऐकली असेल की शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टने महाराष्ट्र शासनाकडे पैसे नव्हते म्हणून 500 कोटी देऊन होता. आपण सत्तेवरती आलो ते एका मंदिराला म्हणू की तुझा सगळा खर्च हा विद्यार्थ्याच्या शिक्षणावरती खर्च कर आणि फ्री शिक्षण द्यायचं. असत असत हे ट्रस्ट करतील असं मी मला सांगतो. किंतु परंतुची भाषा न वापरता हे करतील. पण हा सामान्य माणसाला वापरायचा नाही, तर RSS वाल्यांना आणि पुजारीवाल्यांना तो डल्ला मारायचा आहे आणि म्हणून ते त्याच्यावरती नागोबासारखे बसले. सत्ता आली की हा नागोबाला आपल्याला हटवता येईल, काय काळजी करण्याची गरज नाही. गारुडी आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आहे. गारुड्याला आपण सांगितले की तो नागोबाला घेऊन जाईल आणि तो सगळ्यात निधी आपल्या लोकांसाठी वापरता येईल. हा दुष्काळ आहे. उस्मानाबाद मध्ये दुष्काळ आहे, लातूरला दुष्काळ आहे. त्या उस्मानाबाद मध्ये लातूर मध्ये कोणाचं मंदिर आहे? तिथे उत्पन्न किती आहे? किती उत्पन्न आहे कोणाला माहित आहे? वर्षाला 3,500 कोटीचं उत्पन्न. वर्षाला 3,500 कोटीचं उत्पन्न. ते सरकारी मंदिर आहे, ते पुजाऱ्याचं मंदिर नाही. तुळजापूरचा STM त्याचा चेअरमन आहे. दोन वर्ष फक्त त्या तुळजा भवानीच्या मंदिरातला निधी आपण वापरला तर उस्मानाबाद आणि लातूर हे दुष्काळातून आपण मुक्त करू शकतो हे लक्षात. नाही आला तर त्या निधीतून त्या 2 जिल्ह्यातल्या लोकांना आपण वाचू शकतो, काम करू शकतो, उद्योग
नियोजनाची गरज आहे या म्हणून हे जे सरकार नव्या पिढीमध्ये संघर्ष लावतंय, नव्या पिढीमध्ये जो संघर्ष लावतोय, आज संघर्ष का लावतोय, तो कोणाला स्कॉलरशिप मिळते, कोणाला स्कॉलरशिप, राखीव जागेवर भांडण ओपन जागेवर 100 विद्यार्थी आहेत, जागा 20. कुठल्याही सरकारने त्याची जबाबदारी आहे की 100 विद्यार्थी असेल ते 110 जागांची सोय करणं ही त्याला ही त्याची जबाबदारी आहे. 110 जागा झाल्या तर संघर्ष होणारच नाही. आज विद्यार्थ्यांमधला जो संघर्ष आहे हा विकोपाला पोचलेला आहे. मराठ्यांच्या आरक्षणावरनं, ओबीसीच्या आरक्षणाच्या मोर्चावरनं आपल्याला स्पष्ट दिसलं की मराठा ओबीसी बरोबर जायला तयार नाही आणि ओबीसी मराठ्या बरोबर जायला तयार नाही. हेच आपल्याला असतं. मिटवण्याची कोणीच भूमिका घेतली. आम्ही जातीचे पुढारी नाही, महाराष्ट्राचे पुढारी आपण सांगणारे आणि आम्ही जातीचे पुढारी आहोत म्हणून आम्हाला लेबल मानणारे. जातीच्या माणसाला समजावून सांगणं की बाबा ओबीसीचं आरक्षण ओबीसीला राहू द्या, मराठा समाजाला मिळालेलं मराठा आरक्षण मराठ्याला राहू द्या, दोन वेगवेगळे आहेत. त्यांचा ताट त्यांच्याकडे, आपला ताट आपल्याकडे, ही सांगण्याची एकही मराठा लिडरशिपची लायकी नाही हे आपण असताना लक्षात घ्या. हिंमत नाही तर दोन्ही लाटा पळवण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी लागले आणि संघर्षाची असणारी नवीन ठिणगी या महाराष्ट्रामध्ये. आम्ही सत्ता का मागतो? आम्ही सत्ता याच्यासाठीच मागतो की मराठ्यांना आरक्षण मिळाले, चांगली गोष्ट. 16% मिळाले, चांगली गोष्ट. पण ते मराठा समाजाला मिळालं, त्यांचं ताट वेगळं. ओबीसीला 27% मिळाले, मंडल कमिशन, त्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे. हे 27%चा फायदा ओबीसीने घेतला पाहिजे, 16%चा फायदा हा मराठ्यांनी घेतला पाहिजे. हे दोन्ही ताकद वेगळी करण्यासाठी सत्तेची असणारी गरज आहे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये संघर्ष होईल हे आपण असताना लक्षात. आणि म्हणून मी जाता जाता आपल्याला एवढंच सांगणार आहे की अपप्रचार होणार. RSS ने बीजेपीने जसं सांगितलं की 21 फेब्रुवारीला राम मंदिर निर्माण होणार. प्रमोद महाजन एकदा म्हणाले होते की आर्मी औरंगाबादलाच म्हणाले होते आर्मी बॉर्डरवरती लढत असेल, पण आमची आर्मी गावागावामध्ये लढत असेल, म्हणजे हिंदू मुसलमानाच्या दंगली करत असेल. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे, हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की शांतता राहील, दंगल होणार नाही याची दक्षता आपण घ्या. आणि 21 तारखेच्या अगोदर या हिंगोली जिल्ह्यामध्ये शांती मार्च भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढून शांततेचा अपील करा. हेच आव्हान करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.